जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकता. खूप चांगली संधी आहे. मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे हे अपडेट आलंय आणि पदभरती संदर्भात महत्त्वाची सूचना म्हणजे अप्लाय करण्याची लिंक आणि जी PDF आहे, नोटिफिकेशन आहे, ती पण आपल्या हातात आणि अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. जसं की या वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतोय आणि ही PDF आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकणार आहात डिटेलमध्ये माहिती दिली आहे. टोटल 670 जागांसाठी ही भरती होते आहे. कुठलाही अनुभव तुमच्याकडे नाही आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकताय आणि महत्त्वाचं म्हणजे चांगल्या पोस्ट असणार आहे. जसं की तुम्ही ते वाचू शकतात. जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब आणि अपराजित यातली जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात येणार आहे. ओके, फॉर्म भरणं कधीपासून सुरू होणार आहे तर 21/12/2023 पासून फॉर्म भरणं सुरू झालंय, जे की आपण 10/1/2024 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहोत आणि ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला फी भरायची आहे. आणि जेव्हा पण आपली परीक्षा होणार आहे त्याच्या 7 दिवस आधी आपल्याला ऑनलाईन प्रवेश पत्र मिळणार आहे. ओके, आता कोणासाठी किती जागा आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, एक्झाम कशी होणार आहे, सिलेबस कसा असणार आहे, डिटेलमध्ये अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. डेली नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट झाले, प्रायव्हेट जॉब अपडेट झाले, वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी झाल्या, बिझनेस आयडिया झाले, भरपूर सारे व्हिडिओज आणतोय. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, इथे बघू शकणार आहात पेमेंट किती असणार आहे. टोटल 41,800 पासून 1,32,300 रुपयांपर्यंत पेमेंट जातो 7व्या वेतन आयोगानुसार. त्यामुळे पेमेंट चांगला आहे आणि अधिकारी लेवलची पोस्ट आहे, त्यामुळे पोस्ट पण चांगली आहे आणि जागा पण चांगल्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. आता हे छत्रपती संभाजीनगरसाठी आहे, म्हणजे सगळे महाराष्ट्रातनं सगळे अप्लाय करू शकताय. पण त्याच प्रकारे प्रत्येक इथे जिल्ह्यासाठी येणार आहे. त्यामुळे 4 ते 5 हजार जागा असणार आहे. त्यामुळे ही जर PDF तुम्ही समजून घेताय तर बाकीच्या PDF पण सिमिलरच असणार आहे. ओके, आता जागा कशा आहे तुम्ही इथे बघू शकतायत. व तुम्ही कुठल्या कॅटेगरीत नेता, जसं की अनुसूचित जाती झालं, अनुसूचित जमाती झालं, यापैकी तुम्ही कुठून येताय ते बघून घ्यायचंय. जसं की टोटल 670 जागा आहे. ओके, महिलांसाठी किती आहे बघा, 201 जागा आहे आणि खेळाडू तुम्ही असाल तर 34 जागा तुमच्यासाठी इथे असणार आहे. ओके, यामध्ये बघा दिलेले 27 पदे हे दिव्यांग प्रवर्गाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही दिव्यांग वगैरे असाल तर तुमच्यासाठी पण इथे एक चांगली संधी आहे. पेमेंट पण चांगला आहे, पोस्ट पण चांगली आहे. ओके, त्यानंतर पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे. ओके, त्यानंतर इथे बघा तुमचं वय दिलंय. उमेदवाराचे वय 19 पासून ते 38 वर्षांपर्यंत असावे आणि जर तुम्ही मागासवर्गीयांमधून येत असाल तर 43 वयांपर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. आणि दिव्यांग तुम्ही आहात तर 45 वयापर्यंत अप्लाय करू शकताय. तुम्ही पात्र खेळाडू आहात तर तुम्ही 43 वयापर्यंत अप्लाय करू शकताय आणि अनाथ उमेदवार तुम्ही आहात तर 43 वयापर्यंत अप्लाय करू शकणार आहात, जी की एक चांगली गोष्ट आहे. ओके, आता यासाठी शिक्षण काय पाहिजे, जसं इथे दिलेलं आहे, उमेदवारांनी अभियांत्रिकीमधील पदविका केली पाहिजे. म्हणजे तुमचा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालाय किंवा ग्रॅज्युएशन झालंय सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, बघा डिप्लोमा झालाय किंवा डिग्री झाली सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. ओके, त्यानंतर परीक्षा कशी असणार आहे त्याच्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, कशा प्रकारची एक्झाम होणार आहे. जसं की इथे बघू शकणार आहात तुम्ही, मराठी असणार आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. मराठी 10 प्रश्न 20 गुण, त्यानंतर इंग्रजी 10 प्रश्न 20 गुण, त्यानंतर तुम्ही ते बघू शकता सामान्य ज्ञान 10 प्रश्न 20 गुण, बुद्धिमापन चाचणी 10 प्रश्न 20 गुण, तांत्रिकी 60 प्रश्न 120 मार्कांसाठी, म्हणजे एकूण 100 प्रश्न 200 मार्कासाठी असणार आहे. ज्यासाठी आपल्याला किती वेळ मिळणार आहे तर 120 मिनिटं आपल्याला इथे मिळणार आहे. ओके, मग त्यासाठी परीक्षेचं माध्यम काय ते पण तुम्ही इथे बघू शकणार आहात. कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे, जसं की रेग्युलर असते. त्यानंतर इथे शुल्क किती असणार आहे तर अमागासाठी 1000 रुपये आहे आणि इतरांसाठी इथे 900 रुपये फी ठेवलेली आहे. ओके, आणि एकदा का फी भरली तर ती नॉन रिफंडेबल आहे, परत तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे ज्यांना वाटतं की माझा अभ्यास होणार आहे, मी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसतोय, त्यांनीच अप्लाय करा. नाहीतर नंतर कळ की अरे मी हे वाचलंच नव्हतं, मी उगाच फी भरली पण पुन्हा फी मिळणार नाही. त्यानंतर अर्ज कसा करायचा ते पण दिलेलं आहे. ओके, त्यानंतर इथे बघा कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे त्याची पण माहिती दिली आहे आणि अभ्यासक्रम कसा असणार आहे
त्याची पण माहिती पुढे दिली आहे. तुम्ही ते बघू शकणार आहात. अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस. अनेक जण कमेंट करतात की याचा सिलेबस काय असेल, तर PDF मध्येच दिलेला असतो. तुम्ही जर PDF पूर्ण पाहिली किंवा व्हिडिओ जरी पूर्ण पाहिला तरी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतच असतो. जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा लेवलची असणार आहे. ओके, त्यानंतर इंग्लिश कसं असणार आहे, मराठी कसं असणार आहे, सामान्य ज्ञान कसं असणार आहे, बुद्धिमापक चाचणी कशी असणार आहे, त्याबद्दल पण इथे दिलेलं आहे. त्यामुळे PDF वाचून घ्या, अभ्यासक्रम वाचून घ्या आणि मग त्यानुसार तुम्ही तयारीला लागू शकताय आणि एक्झाम देऊन तुम्ही हा जॉब मिळवू शकणार आहात. ओके, सगळी माहिती दिली आहे. अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. अप्लाय करणं पण सोपं आहे. पहिल्यांदा या वेबसाईटवर आला असाल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारचं तुमच्यासमोर फॉर्म ओपन होणार आहे. त्यानंतर ॲग्री यावर क्लिक करायचं आहे. मग तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जन्मतारीख जसं की आपण इतर फॉर्ममध्ये भरतो तेच तुमची सगळी बेसिक माहिती. त्यानंतर OTP टाकून घ्यायचा आहे. यावर सबमिट करून कॅप्चा टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स तुम्हाला टाकावं लागतात, डॉक्युमेंट वगैरे. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर जस्ट लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन करून तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात. तर अगदी सोप्या भाषेत तुम्हाला मी माहिती देतोय, जॉब अपडेट देतोय. त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. अनेकांना जॉबची गरज आहे त्यामुळे नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.